मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। श्रीगोंदा तालुक्यातील एरोंडली येथील रखडलेला साठवण तलाव प्रकल्पाच्या कामासाठी आज प्रशासनाकडून प्रत्यक्ष पाहणी करत मोजणी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे। जलसंधारण विभाग, भूमी अभिलेख विभाग तसेच स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई पार पडली आहे। या पाहणीच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी तैनात करण्यात आलं होतं अशी माहिती मिळते। गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या या तलावाच्या कामासाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलने आणि उपोषणे करत पाठपुरावा केला होता। त्यानंतर प्रशासनानं हालचाल करत अखेर मोजणी प्रक्रिया सुरू केली आहे। अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाव परिस्थितीमधील जमिनीची अचूक स्थिती तपासून पुढील कारवाई केली जाणार आहे। प्राथमिक पाहणीमध्ये काही ठिकाणी अतिक्रमण असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी अंतिम निर्णय मोजणी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। दरम्यान अतिक्रमणधारकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत अशी प्रतिक्रिया मिळाली नाहीये। यावेळी स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी तलावाचं काम लवकरच पूर्ण व्हावं आणि दर्जेदार व्हावं यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं म्हटलंय। कामात कोणतीही हलगर्जी किंवा दिरंगाई झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी देखील तलावाचं काम चांगल्या दर्जात पूर्ण करून लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे असं म्हटलंय। जय महाराष्ट्र, मी विजय बापूराव भंडारे। आता जे हिरंडोली जे पाझर तलाव जो आहे तो ॲक्च्युली पाझर तलाव नसून पूर्णपणे म्हणजे शेत तलाव केलेला आहे। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण आहे आणि हे जे आपलं जलसंधारण नाही म्हणू शकत, मी त्याला जलअंधारण म्हणतो। त्याचे जे माणसं आहेत, माणसं म्हणजे कंप्लीट गेंड्याची गाताडीची आहेत। त्यांना अनेक वेळा आम्ही सांगितलं हे करून द्या, मोजून द्या, ते द्या, फक्त एकामेकावरती अडतात। आता बच्चूभाऊंनी फोन लावला आणि आता बच्चूभाऊ पण बोलले आणि सांगितलं होतं की हे व्यवस्थित करून द्या। याला जवळ मला वाटतं 4 ते 5 मिनिट झालेले आम्ही आदबतोय, म्हणजे प्रहारच्या माध्यमातून, ग्रामस्थाच्या माध्यमातून, सरपंच वगैरे सगळ्यांनी आम्हाला मदत केली किंवा करतात, पण यांचं काम करण्याची मनस्थिती नाहीये, फक्त ओढाओढीची उत्तर देतात। आमची मागणी एकच आहे, याच्यामधलं अतिक्रमण काढावं, शेत पाझर तलावाचं स्वच्छ आणि याचे एकदम काम व्यवस्थित झालं पाहिजे। याच्यामध्ये काम व्यवस्थित झालेलं नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये जिथं माती भराय तिथं निमरून भरलेला आहे, काय म्हणजे काम झालं व्यवस्थित असं तिथं स्थायिक लोकांचं म्हणणं आहे। साहेब लोक म्हणतात आम्ही केलं म्हणलं ते गेल्या पाठीमागे काम सोडून द्यावं, इथून पुढे काम व्यवस्थित आणि चांगलं। अतिक्रमण काढल्याशिवाय शेत तलाव पाझर तलावाचं मधलं बुजवायचं नाही। मधलं बुजवण्याचं न याचं कारण एकच आहे, हे जर मधलं ठेकेदारांनी बुजवलं ते सगळे लोक पैसे काढून घेतील आणि पैसे खाऊन घेतील। हा या तलावर राहणार आहे। काय बच्चूभाऊंच्या सल्ल्याने आम्ही बघू, मग नाही पुढचा जर विचार यांनी जर व्यवस्थित काम नाही केलं तर आम्ही मंत्र्याला उपोषण करणार बच्चूभाऊच्या माध्यमातून। नाव वासुदेव छोटूलाल पाटील, परिरक्षक भूमापक, उपअधीक्षक भूमी अभिलेख, श्रीगोंदा। आज रोजी एरोंडोली येथे 20 गटांची भूसंपादन मोजणीप्रमाणे आज मोजणीला इथं आलेलो आहे। तर
आज सर्व गटांची मोजणी करून वहिवाटीप्रमाणे मोजणी करून मूळ रेकॉर्डच्या आधारे भूसंपादित क्षेत्राची हद्दकायम होणार आहे. किती दिवसात नोटीस काढू पुढची तुमच्याकडे मागणी कोणी केली म्हणजे मोजणीसाठी? मागणी भूसंपादन अधिकारी क्रमांक 9. नमस्कार. आज मृद व जलसंधारण उपविभाग श्रीगोंदा यांच्या मार्फत आज जे इथं मौजे एरंडोली इथं रूपांतरित तलावाचं काम चालू होतं आपलं. तर त्या अनुषंगाने ग्रामपंचायत एरंडोली यांची मागणी अशी होती की काम चालू असताना आज जवळजवळ आपलं 50% काम झालेलं आहे, परंतु काही मे 2025 मध्ये थोडा लवकर पाऊस झाले नाही आणि काम थोडं स्थगित करण्यात आलं. तसेच ग्रामपंचायतची मागणी होती की कामाची जे सबमर्जन्सी एरियामध्ये जे अतिक्रमण झालेले ते अतिक्रमण काढून आपण उर्वरित काम करण्यात यावं. तर त्या पद्धतीने आपण भूमी अभिलेख कार्यालयाला त्याबाबत मोजणीसाठी अर्ज करून आज भूमी अभिलेख कार्यालयाचे पाटील साहेब आलेले आहेत. ते आज आपल्याला मोजणी करून देतील आणि मोजणी झाल्यानंतर हद्द फिक्स झाल्यानंतर आपण उर्वरित काम करून घेऊ. त्याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाने त्या समस्त शेतकरी वगैरे त्यांना सरपंच वगैरे त्यांच्या मार्फत किंवा तलाठी त्यांच्या मार्फत नोटीस दिलेले आहेत. क्षेत्र किती? साधारणतः आता ह्या आपल्या मौजे एरंडोलीमध्ये जवळजवळ 17 हेक्टर क्षेत्र संपादित झालेलं आहे आपलं तलावाचं. मोजणी झाल्यानंतर आता आपलं पहिलं तर हद्द फिक्स करून जे आपल्याला अतिक्रमण झाले त्याचं खोलीकरण काढायचं आहे. आपल्याला जे अतिक्रमण झाले जेणेकरून खोलीकरण निघाल्यानंतर काय होईल, पाणी साठा जास्तीत जास्त होईल त्याच्यात साठा. त्यामुळे आपल्याला साधारणतः आपलं जवळजवळ 310 TCM एवढा पाणी साठा होणार आहे. जवळजवळ ह्या पाणी साठ्यामुळे जवळजवळ आपले 69-70 हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे आपण प्रायोरिटीनुसार आज हे इथलं सगळं मोजणी करून आपण साधारणतः एक काम चालू करणार. आता मोजणी झाल्यानंतर साधारणतः आता आज तारीख जवळजवळ आहे 8 तारीख आहे. आपण एक साधारणतः एक मोजणीचा साधारणतः आता एक हद्द फिक्स व्हायला साधारणतः एक आठवडा जाईल. 15-20 तारखेच्या नंतर आपण फिक्स करून टाकू, काम चालू करून मशिनरी वगैरे बोलून जेवढं आपल्याला शक्य होईल पावसाळ्याच्या अगोदर तेवढं पूर्ण करू. तसंही तलावाचा आपल्या या कामाचा कालावधी 3 वर्षाचा आहे, 2027 पर्यंत आहे. पण आम्ही असे हे करतो की 2027 म्हणजे वेळेत काम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करू जास्तीत जास्त. आज आपण पोलीस बंदोबस्त मागवलेला आहे, काही गरज वाटली का तुम्हाला? नाही, आज अजून तरी काही गरज वाटलेली नाही म्हणजे पोलीस बंदोबस्त, कारण लोकांचं पण तसं सहकार्य आहे. मागणी केलेली आहे, परंतु काय होतं अनपेक्षित काही गोष्टी घडत असतात, लोकांच्या हरकती वगैरे असतात. त्यामुळे आपण तो बंदोबस्त एक मागवलेला आहे. परंतु आता काम चालू होईल, आपण बघू आपण त्या पद्धतीत काय. ह्या तलावाचा मूळ हेतू असा होता की ज्यावेळी आपल्याला ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी वगैरे त्यांची मागणी होती की या तलावाची दुरुस्ती होणे गरजेचं आहे, या तलावातून बऱ्यापैकी पाणी साठा म्हणजे होत नाही आणि त्यामुळे तुम्ही दुरुस्त करून जो पाझर जो आहे तो थांबून त्याला रूपांतरित करण्यात यावं, जो कायमस्वरूपी आपल्याला तर त्याच्यात पाणी साठा होईल याप्रमाणे आपण तशा पद्धतीने ते काम घेतलेलं आहे. आता मागणी कधीच होती? मागणी साधारणतः 2023 मध्ये झालेली मागणी. त्यानंतर आपण ती 1 वर्षात त्याला सर्व अंदाजपत्रक वगैरे तयार करून त्याचा साधारणतः कार्यारंभ आदेश 2024चा एप्रिलचा. निधी पडलेला आहे मात्र काम मध्ये थांबवलं होतं. हा, निधी पडलेला आहे 2024 मध्ये. आपण लगेच म्हणजे त्यानंतर काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर काय झालं, आपण फास्ट प्रोसेस मध्ये होते, पण काही तांत्रिक गोष्टी अडचणी आल्या. काही तलावावरती पण काही अतिक्रमण होतं, जे आपल्या MSCBचं वगैरे जे लाईट पोलचं होतं त्याचं अतिक्रमण होतं, ते हटवायला वेळ गेला. त्यानंतर लोकांच्या वेगळ्या काही मागण्या होत्या. आमचा असा हेतू होता की डे नाईट काम चालू करावं, परंतु काय होतं बऱ्याच रात्री इथं वस्ती वगैरे असल्यामुळे आपल्याला ते डे नाईट पण नाईटला काम करता आलं नाही. त्यामुळे आपण ती बऱ्यापैकी जेवढं करण्याचा प्रयत्न केलाय काम. परंतु काय झालं, नंतर थोडं मे मध्ये पण लवकर पावसाळा झाला, त्यामुळे काम स्थगित झालं आणि नंतर काम चालू करायचं होतं. त्यानंतर लोकांची पण अशी मागणी होती की अगोदर अतिक्रमण काढा, त्यानंतर काम चालू करा. अतिक्रमण म्हणजे जवळजवळ आता तुम्ही क्षेत्रात पाहू शकता, साधारणतः 17 हेक्टर क्षेत्र आहे जवळजवळ संपादित झालेलं आहे. तर मग त्याच्यापैकी ते बऱ्याच लोकांनी म्हणजे शेती काढलेली, तर मग तेवढा पाणी साठा होत नाही त्याच्यात, जेवढा आपला पाहिजे 310 TCM पाणी साठा होत नाही. मग त्यांचं असं म्हणणं आहे की मग जर तुम्ही एवढा खर्च करताय वगैरे तर ते हे करा की तेवढं अतिक्रमण पण काढा, खोलीकरण करून द्या आम्हाला. लोकांची पण मागणी योग्य आहे. मग त्यामुळे आपण हे मोजणी आज बोलवली आणि अतिक्रमण काढून हद्द फिक्स करून ते उर्वरित काम करणार आहोत. नमस्कार, मी सागर जठार, एरंडोली ग्रामस्थ. आज आपण या ठिकाणी एरंडोली गावच्या या पाझर तलावाचं जे नूतनीकरणाचं काम पडलेलं आहे हे 2 वर्षापासून चालू असून, परंतु चालू केल्यानंतर 1-2-3 महिने काम केल्यानंतर ठेकेदार व जलसंधारण अधिकारी यांनी
गेल्या 2025 मे मध्ये काम बंद केलं असून आज 26 मे आलाय, तरी एक वर्षभर पूर्ण काम बंद राहिल्यामुळं या कामाला या परिसरातील किंवा या पाझर तलावावरती जे लाभधारक आहे यांची या ठिकाणी अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळे आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून एक श्रीगोंदा 2 नगर या ठिकाणी जलसंधारण ऑफिसला मोठ्या प्रकारची आंदोलनं केली. बच्चू भाऊंनी त्या आंदोलनामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारचा सपोर्ट करून विनोद भाऊंच्या नेतृत्वाखाली, भंडारी साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे आंदोलन झाली. त्यावेळेस आज हे जलसंधारण किंवा जल अंधारणवाले आहेत यांना आज थोडीशी जाग आली आणि त्यांनी या ठिकाणी आज या पाझर तलावामध्ये जे एकूण क्षेत्र आहे, एक्वायर क्षेत्र, त्याच्यात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे. ते अतिक्रमण काढण्यासाठी जलसंधारण विभागाने आज मोजणी मागवलेली आहे. जवळपास हे 17 हेक्टरचं क्षेत्र असून या ठिकाणी प्रत्यक्षात 2 हेक्टर पण पाणी साचण्यासाठी क्षेत्र राहिलेलं नाही, अशी परिस्थिती या पाझर तलावाची असताना. आणि या पाझर तलावावरती गव्हर्नमेंटने 5.5-6 कोटीचा निधी जवळपास मोठ्या स्वरूपात निधी टाकलेला आहे. परंतु या ठिकाणी जलसंधारण विभाग व हे ठेकेदार यांचा मनमानी कारभार करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचं नियोजन असून आजपर्यंत जे पाठीमागील वर्षी 2-3 महिने काम केलं त्यांनी, पण ते हे काम अत्यंत निकृष्ट प्रकारचं झालेलं आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी मातीचा भराव पाहिजे त्या ठिकाणी मुरुम भरून दिलेला आहे. म्हणजे काम अत्यंत संत गतीने आणि निकृष्ट प्रकारचं झालेलं आहे. त्याच्यामुळे एरंडोली ग्रामस्थ व आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून 1-2-3 आंदोलनं करून या प्रशासनाला जाग आणलेली आहे. आणि आज या ठिकाणी आपले जलसंधारणचे अधिकारी तसेच मोजणी अधिकारी उपस्थित राहून या ठिकाणी या तलावाची मोजणी होणार आहे. आणि मोजणी झाल्यानंतर बी हद्द निश्चित करून जर अतिक्रमण काढलं नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रशासनाला काम करून देणार नाही. आणि निकृष्ट दर्जाचं जे काम झालेलं आहे याची ही तपासणी होऊन या कामाचा दर्जा सुधारण्यात यावा आणि काम व्यवस्थित व्हावा, तरच आम्ही पुढील कालावधीत हे काम होऊन देऊ. अन्यथा हे काम बंद पाडून आम्ही बच्चू भाऊंच्या माध्यमातून आपले जे जलसंधारणचे मंत्री महोदय आहेत, राठोड साहेब, संजयजी राठोड यांच्या दालनामध्ये उपोषण करू किंवा मंत्रालयातून उड्या टाकून आम्ही आत्मदहन करू. नये सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.